धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडी आणि युतीच्या उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध आरोपांचा धुराळा उडाल्याचं पाहायला मिळतंय। प्रचारामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील रुग्णांवरती तेरणा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मोफत उपचाराचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकरांनी तेरणा हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन उपचार होत असल्याचा आरोप करत पुराव्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यांनी युतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आरोप करत मोफत उपचारांची माहिती इतके दिवस लपवून का ठेवली असा प्रश्न विचारलाय। मोबाईल हे प्रभावी माध्यम असून त्याचा उपयोग करून मी लोकांच्या हिताची कामे करतोय, प्रचारासाठी त्याचा वापर केला तर गैर काय असं म्हणत ओमराजेंनी विरोधकांवर देखील निशाणा साधलाय। अजून बरीच माहिती आहे, आता टप्प्याटप्प्याने येईल। आता एक लक्षात घ्या, माहिती आली मी गप्प होतो। मी कधी बाहेर काढली? तुम्ही दावा केला की आम्ही मोफत ऑपरेशन करतो। पहिल्यांदा मल्हार पाटलाचं भाषण आहे का तुम्ही पहिल्यांदा दावा केला। ही माहिती काढली होती, माझी द्यायची इच्छा नव्हती, मी शांतच बसलो होतो। जेव्हा तुम्ही खोटा दावा केला की आम्ही लोकांचे मोफत ऑपरेशन करतो, त्यावेळेस ही माहिती बाहेर काढली मी। तुमच्या प्रश्नाला हेच उत्तर आहे की त्यांनी क्रिया दिल्याच्या नंतर त्याला दिलेली ही प्रतिक्रिया आहे। ते म्हणतात त्यांच्या काळात न बोलताही काम जास्त झाली, खासदारीच्या काळात तुम्ही बोलताय काम कमी झालं। मग काय झालं ती सांगा की। ही काय लपून छपून करायची गोष्ट आहे का? तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात। तुम्ही सार्वजनिक जीवनात असल्याच्या नंतर तुमचं प्रत्येक कार्य हे सार्वजनिक असलं पाहिजे। काम करा। अरे, आणि मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्याच्या नंतर दुसऱ्यांनी केलेली कामं सुद्धा स्वतः सांगायची इतकी उत्तरोड त्यांना लागलेली असती। त्याच्यामुळं त्यांनी केलेली स्वतःची कामं ते न सांगता झाकून ठेवतील असं काही समजायचं कारण नाहीये। आणि मला काय म्हणायचंय, काम केलंय तर काय सांगायला हरकत आहे साहेब? आपण सार्वजनिक जीवनात आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या माझ्या 5 आमदारांना विरोधातल्या, माझ्या सगळ्या प्रतिस्पर्धींना जर माझा फोन इतका क्षुल्लक वाटतोय तर त्या फोनवरच भाषण का चालू आहे? तो का चालू आहेत भाषण? समजा ते फोन इतकं क्षुल्लक आहे, ते काम इतकं चिल्लर आहे की तुमचा साधा कार्यकर्ता सुद्धा करतो। आता तर मी आज एका आमदार महोदयाचं बघितलं की स्वतः फोनवर कसे बोलतात ही त्याचं रेकॉर्डिंग पाठवायला लागलेत। मग ह्याचा अर्थ फोन हे प्रभावी आहे, फोन हे प्रभावी अस्त्र आहे आणि माझा बाण बरोबर नियमाला लागलेला आहे। त्यामुळे मी काही काळजी करायचं कारण नाही। ज्याच्यावर मी लागलाय त्यानं त्याचा वेध घ्यावा। आणि काम, मी काय फक्त निवडणूक आल्या म्हणून 4 दिवस फोन उचललेले नाहीत बांधवांनो।